नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब सुतार. आज आपण भाषेचे स्वरूप व कार्य अभ्यासणार आहोत. भाषा हा माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात माणूस कोणती ना कोणती भाषा वापरत असतो. माणूस प्रत्येक क्षणी भाषा वापरतच असतो. जेव्हा तो प्रत्यक्ष बोलत नसतो तेव्हा सुद्धा तो मनातल्या मनात विचार करत असतो. विचार व कल्पना यासाठीही तो भाषेचाच विचार करीत असतो. ज्याला भाषा अवगत नाही असा मानव समूह, मानव समाज या पृथ्वीवर उपलब्ध नाही. माणूस एकटा न राहता समाजात राहत असतो. सामाजिक जीवनासाठी एकमेकांशी संपर्क साधणे, एकमेकांमध्ये विनिमय साधणे आवश्यक असते. थोडक्यात म्हणजे भाषा ही समग्र मानवी जीवनाला वेढून टाकणारी गोष्ट आहे. ती मानवी संस्कृतीला पायाभूत ठरलेली गोष्ट आहे. भाषेचे स्वरूप. भाषा हा शब्दप्रयोग आपण अनेक अर्थाने वापरतो. हावभावाची भाषा, प्राण्यांची भाषा, स्काउटमधील ध्वजांची भाषा, रस्त्यांवरील वाहतुकीचे नियंत्रण करणाऱ्या लाल, नारंगी, हिरव्या दिव्यांची भाषा, आपण पाठवलेले संदेश शत्रूला कळू नयेत म्हणून सैन्यदलाकडून युद्धकाळात वापरली जाणारी गुप्त भाषा, असे शब्दप्रयोग आपण करीत असतो, ऐकत असतो. विनिमयासाठी, संपर्कासाठी आणि संदेश पाठवण्यासाठी एखादी माध्यम निवडले जाते. त्या माध्यमाची पुन्हा पूर्वनिश्चित संकेतानुसार व्यवस्था ठरविली जाते. भाषा ही अशीच संकेत व्यवस्था अधिक सुटसुटीत, लवचिक, वैविध्ययुक्त, उपयुक्त, सहज साध्य आणि केव्हाही कुठेही विनासायास वापरता येणारी आहे. याचे कारण भाषेचे माध्यम असणारा ध्वनी हा ध्वनी अनेक गुणवैशिष्ट्यांनी युक्त आहे. ध्वनीच्या गुणकारकतेमुळे भाषा ही सर्वाधिक उपयुक्त संकेत व्यवस्था ठरलेली आहे. आपण एखादी अपरिचित भाषा ऐकत असतो तेव्हा आपल्याला एकापाठोपाठ एक उच्चारलेले ध्वनिसमुच्चय तेवढे ऐकू येत असतात, पण त्याचा अर्थ मात्र समजत नसतो. मातृभाषा ऐकत असताना आपली स्थिती याच्या नेमकी उलटी असते. बोलणारा आणि ऐकणारा या दोघांनीही भाषेतील अर्थसंकेत माहिती असल्याखेरीज भाषिक विनिमय होऊ शकत नाही. कानडी समजत नाही असे जेव्हा मराठी माणूस म्हणतो तेव्हा त्याच्या कानापर्यंत कानडीतील ध्वनिरचना पोचत असतात. त्या रचनामागील अर्थसंकेत माहीत नसल्यामुळे अर्थबोध होऊ शकत नाही. भाषा म्हणजे काय? भाषेच्या अभ्यासकाने भाषा म्हणजे काय हे आपल्या पद्धतीने सांगितलेले आहे. प्रत्येक भाषा अभ्यासकाने केलेल्या भाषेच्या व्याख्येवरून भाषेच्या स्वरूपावर प्रकाश पडतो. येथे आपण काही भाषा अभ्यासकांची भाषेसंदर्भातील मते, त्यांनी केलेल्या भाषेच्या व्याख्या समजावून घेऊ. कृपा कुलकर्णी यांनी मराठी भाषा उद्गम आणि विकास या पुस्तकामध्ये भाषेची व्याख्या पुढील प्रमाणे सांगितलेली आहे. भाषा हा शब्द भाष, आवाज उत्पन्न करणे या धातूपासून आला आहे. भाषा म्हणजे व्यवहारास प्रवृत्त करणाऱ्या सार्थ व अन्वित ध्वनींचा समूह. व्यवहार सौकर्याचे व व्यवहारपूर्तीचे प्रमुख साधन म्हणजे भाषा होय. आत्मप्रगटीकरण आणि आत्मनिवेदन या दोन गोष्टी भाषेच्या मुळाशी असतात. मराठी संस्कृती आणि भाषेचे एक ज्येष्ठ अभ्यासक नागो कालेलकर यांनी आपल्या भाषा आणि संस्कृती या ग्रंथामध्ये भाषा आणि तिच्या स्वरूपासंदर्भात व्यापक विचार मांडलेले आहेत. ते असे म्हणतात की भाषा म्हणजे मूळ आशयाशी कार्यकारण संबंध नसलेल्या ध्वनी संकेतांनी बनलेली समाज व्यवहारास सहाय्यभूत अशी एक पद्धत आहे. श्री न गजेंद्र गडकर यांनी आपल्या भाषा आणि भाषाशास्त्र या ग्रंथात यादृच्छिक ध्वनी संकेतावर आधारलेली व समाज व्यवहारास सहाय्यभूत अशी पद्धत म्हणजे भाषा अशी व्याख्या केलेली आहे. तर ध्वनी व अर्थ यात सांगड घालण्याच्या चिन्हांची व्यवस्था म्हणजे भाषा असं पाश्चात्य अभ्यासक फर्दिनांद द सोशूर हे यांनी सांगितले आहे. या भाषेच्या व्याख्यानंतर आपण भाषिक आणि भाषेतर संप्रेषण पाहणार आहोत.
भाषिक संप्रेषण. मानव हा समाजात राहणारा प्राणी आहे. मानवाचे सामाजिक सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि वैविध्यपूर्ण असते. मानव विचार करणारा बोलणारा प्राणी असल्यामुळे तो सतत स्वतःचा विकास साधत असतो. मानवी जीवनाच्या हजारो वर्षाच्या इतिहासावरून हे आपल्या लक्षात येतं. चिकित्सक बुद्धी, जाणून घेण्याची तीव्र इच्छा, नव्याचा ध्यास यामुळे मानवाने अनेक शोध लावले. यापैकी भाषेचा एक महत्त्वाचा आणि मूलभूत शोध मानवाने लावला. या भाषेमार्फत चालणारे संप्रेषण म्हणजेच भाषिक संप्रेषण होय. मानवाच्या जीवनामध्ये चालणाऱ्या संप्रेषणामध्ये भाषेच्या माध्यमातून चालणाऱ्या संप्रेषण व्यवहाराला महत्त्वाचं स्थान आहे. या भाषिक संप्रेषण व्यवहाराची विचार येथे आपण करणार आहोत. भाषा ही चिन्हांची व्यवस्था आहे असा विचार भरणीदास सोशूर या भाषा अभ्यासकाने सर्वप्रथम मांडला. याच भाषा अभ्यासकाने भाषेमध्ये भाषिक व्यवस्था आणि भाषिक व्यवहार असा भेद कल्पिला. हा भेद भाषा अभ्यासामध्ये मूलभूत स्वरूपाचा ठरला. भरणीदास सोशूर यांच्या विचारांच्या प्रभावातून भाषेच्या अभ्यासाची नवी दृष्टी अनेक अभ्यासकांना प्राप्त झाली. त्यातून भाषा अभ्यासकांची परंपरा निर्माण झाली. यापैकीच रोमन याकोबसन, भरणीदास सोशूर या विचारांचा खोलवर प्रभाव दिसून येतो. यानंतर आपण भाषेची लक्षणे अभ्यासणार आहोत. भाषेची लक्षणे इतर प्राण्यांच्या तुलनेत माणूस वेगळा ठरतो. याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी महत्त्वाचे कारण म्हणजे माणसाकडे साधन निर्मितीची क्षमता असते. भाषा माणसाच्या हाती असलेले असेच महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे भाषा वापरणारा प्राणी जशी माणसाची व्याख्या केली जाते. पहिलं लक्षण आहे द्विस्तरीय रचना. भाषेची रचना द्विस्तरीय आहे, म्हणून मर्यादित मूलध्वनींच्या साहाय्याने अगणित आशय सहजपणे व्यक्त करता येतो. मूलध्वनी भाषेत कमीत कमी 30 आणि जास्तीत जास्त 70च्या आसपास असतात. मूलध्वनींच्या साहाय्याने पाहिजे तेवढे आशयबोधक संकेत निर्माण करता येतात. दुसरं लक्षण आहे निर्मितीशीलता. भाषा ही पूर्वी कधीही न ऐकले किंवा स्वतः उच्चारले नाही असे नवे वाक्य, नवी रचना किंवा नवा भाषिक प्रयोग आपण करू शकतो. आपण जो पूर्णपणे नवीन आहे उच्चारण सादर करीत असतो हे ऐकणाऱ्यालाही खास प्रयत्न न करता समजते. याचे कारण म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यात भाषेची एक नियम व्यवस्था सिद्ध झालेली असते. 3. भाषेतील द्वैत. भाषा ही द्वैतावर आधारलेली आहे. जेव्हा आशय व्यक्त करण्याची वेळ येते तेव्हा ते कार्य करण्यासाठी भाषिक घटक वापरले जातात. त्याचे स्वरूप ध्वनीने बनलेले असते व त्यांचा अर्थाशी आशयाशी संबंध असतो. भाषेतील सर्व प्रकारचा आशय व्यक्त करण्यासाठी काही सहज घटकच पुरे असतात. ते परिस्थितीनुसार जरुरीप्रमाणे एक येऊन निरनिराळे आशय व्यक्त करू शकतात. 4. यादृच्छिकता. भाषेमध्ये वापरलेले शब्द व त्यांनी व्यक्त होणारा अर्थ यांच्यामध्ये कार्यकारण भाव काहीच नाही. शब्द व अर्थ यांच्यामधील नाते निव्वळ पूर्वपार चालत आलेल्या संकेतावर अवलंबून असते. हे संकेत समाजाने मान्य केलेले असतात. येथे कोणीतरी कार्यकारण संबंध नसतो. ज्या भाषेत यादृच्छिकता नसेल त्या भाषेचा अर्थाशी संबंध तरी असणार नाही किंवा प्रत्येक संकेत त्या आशयाची खूण असेल, प्रतिमा असेल. 5. अदलाबदल. हे भाषेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. प्रत्येक वक्ता हा श्रोता असू शकतो, त्याच्या उलट श्रोता हा वक्ता बनू शकतो. चांगलाच मूर्खपणा केला आहे तो आज, असे आपण स्वतःलाही म्हणताना वक्ता व श्रोता अशी भूमिका आपणच करतो. वैशिष्ट्यांचा फार मोठा फायदा आहे, कारण भाषण करताना आपण भलतीकडेच वाहू लागतो. सुसंगतपणा, अस्पष्टपणे आपण बोलतच आहोत असे आपल्याला समजते, मग लगेच आपण सावकाश स्पष्ट होऊ लागतो. याचा अर्थ असा की संकेतीकरणाचे नियम व संकेत फोडीचे नियम एकच असले पाहिजेत. तसे नसेल तर अदलाबदल होणे शक्य नाही. विशिष्टपणा. 6. विशिष्टपणा हे भाषेचे खास वैशिष्ट्य आहे. कोणतीही दळणवळणात्मक क्रिया बंदुकीच्या चापासारखी असते. एक भाषिक क्रिया करतो म्हणजेच ध्वनीतर्फे दुसऱ्याला काहीतरी करावयास सांगतो व दुसरा त्याप्रमाणे करतो. प्रत्यक्ष शारीरिक क्रियेतर्फेच इप्सित मिळवावे लागत नाही. किंबहुना भाषिक क्रियेमध्ये शक्तीचा उपभोग करण्याची वेळच येत नाही. ध्वनी उच्चारणात लागते ती शक्ती अर्थ विचारात घ्यावयाची नाही. एका
हालचालीमधून दुसरी हालचाल जेव्हा सलगपणे सुरू होते त्यावेळेस हे वैशिष्ट्य खास कमी प्रमाणात असते. स्थल कालातीतता. संदेशाचा धर्म असा की त्याला स्थळाचे व काळाचे बंधन असत नाही. संदेश वाढवण्यापूर्वीची परिस्थिती व त्यामुळे उत्पन्न होणारे परिणाम एकाच ठिकाणी किंवा एकाच वेळी घडवण्याची जरुरी नाही. भाषेचा पुष्कळदा उपयोग अशाच प्रकारचा आहे. एखाद्या वस्तूशी संबंध प्रत्यक्ष नसतात, ती वस्तू प्रत्यक्ष हजर नसताना देखील त्याविषयी भाषा आपले कार्य करू शकते. भाषा स्थळ व काळ यांच्या बंधनाच्या पलीकडे आहे. म्हणूनच आपण वैदिक संस्कृती, नायगारा, धबधबा आणि हिमालयाचे सौंदर्य याविषयी बोलू शकतो. श्रोत्यांना त्यापासून अर्थबोध देऊ शकतो. 8. संस्कृती संक्रमण. भाषेचा सर्वात अधिक मोलाचा उपयोग संस्कृतीबाबत आहे. भाषेतूनच संस्कृतीचे संक्रमण होते. संस्कृतीमुळे आजूबाजूच्या वातावरणाशी आपण मिसळू शकतो, त्यामध्ये बदल घडवून आणू शकतो. भाषा ही काही देवदत्त किंवा मानवदत्त देणगी नाही, ती शिकावी लागते. भाषा ही निव्वळ शिकली जात नाही, तर ती शिकविली जावी लागते. भाषेचे संकेत हे जन्मजात सहजपणे प्राप्त होत नसतात. संस्कृतीचा एक भाग म्हणून भाषेचा वारसा पिढ्यानपिढ्या पुढे जात असून त्याचा बराचसा भर हा अनुकरणावर असतो. आपल्याला मिळालेले ज्ञान त्यात भर घालून आपण पुढच्या पिढीला देतो. यानंतर आपण भाषेची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. भाषा म्हणजे ध्वनींचा संच. भाषा ऐच्छिक आहे. भाषा ही एक पद्धत आहे. याचा अर्थ असा की प्रत्येक भाषेत मोजके, ठराविक, एकमेकांपासून भिन्न घटक असतात. भाषेचा आशयाशी घनिष्ठ संबंध आहे. भाषेतील संकेत यादृच्छिक असून ते रूढीवर आधारलेले आहेत. भाषिक रचना व वैधर्म्यावर आधारलेली आहे. ही रचना खास वैधर्म्ययुक्त जाळ्याने गुंतलेली आहे. ही भाषेची वैशिष्ट्ये पाहिल्यानंतर भाषा ही एक संप्रेषण प्रणाली आहे, याचा आपण अभ्यास करणार आहोत. मानवी जीवनात प्रत्येक क्षेत्रात भाषा आहे. भाषेद्वारे आपण आपल्या राग, लोभ, प्रेम, चीड, आसक्ती, विरक्ती अशा भावना व्यक्त करतो. आपण जसे खोटे बोलू शकतो तसे कविताही लिहू शकतो. काही वेळा शिव्या देऊन रागवण्यापेक्षा आपण डोळे वटारू शकतो. पण भाषा हे माध्यम सर्वस्पर्शी आहे. भाषेद्वारे आपण एकमेकांचे संपर्क साधू शकतो. माहिती, ज्ञान, विचार, भावना, अनुभव यांची आपण भाषेद्वारे देवाणघेवाण करू शकतो. त्यामुळे समाज व्यवहार सुलभ होतो. मानवी प्रगतीचे, उत्तम संबंधाचे टप्पे गाठले जातात. भाषेतील देवाणघेवाणीच्या या प्रक्रियेला संदेशन, संप्रेषण, कम्युनिकेशन म्हणता येते. अर्थातच भाषेचे मूलभूत कार्य म्हणजे सामाजिक संप्रेषण होय. एखाद्या माणसाला भाषा अथवा बोली येत नसेल तर त्याच्या मेंदूत अथवा श्रवण वाग्येंद्रियात बिघाड झालेला असतो किंवा असा मनुष्य पूर्णतः मानवी समाजाच्या बाहेर वाढलेला असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला एकतरी भाषा अथवा बोली येतेच. आपण आता समारोपाकडे वळतो आहोत. भाषा ही एक सामाजिक संस्था असून समाज व्यवहाराचे ते उत्तम साधन आहे. भाषेमुळे आपण एकमेकांशी संपर्क साधू शकतो. भाषा हे आत्मप्रकटीकरण, विचार प्रकटीकरणाचे साधन आहे. माणसाच्या संस्कृतीचे, संदेशाचे अस्तित्व भाषा टिकवू शकते. भाषेचे कार्य व्यक्तिगत, व्यक्तिव्यक्ती, व्यक्तिसमाज अशा विविध पातळ्यांवर सुरू असते. साहजिकच भाषा विचार विनिमय करण्याचे, ज्ञाननिर्मिती करण्याचे साधन आहे. धन्यवाद मित्रांनो.